गाववाल्यानो नमस्कार. आमच्या कोकणात एक म्हण असा, बाबल्या परसाकडे बसलो, फुले दाखवान उठान गेलो. मंडळी, याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला जर चिडवायचं असेल किंवा त्याच्या मनात राग उत्पन्न करायचा असेल, त्याची चिडचिड होईल असं काहीतरी करायचं असेल, तर प्रत्यक्ष हेतू तो असला तरी कृती मात्र अशी करायची की त्या कृतीतून कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. बाबल्या टॉयलेटला गेला, संडासला गेला, पण त्याचा उद्देश मात्र आपले खुले दाखवणं होता. म्हणजेच गाववाल्यांना चिडवणं हा त्याचा उद्देश होता. आणि हा उद्देश अतिशय महत्वाचा आहे. कारण त्या उद्देशानुसारच समोरच्याची कृती ठरत असते. आणि हा उद्देश जर वाईट असेल तर त्याबद्दल बोलणं किंवा त्यावर आक्षेप नोंदवणं हे गरजेचं असतं. मंडळी, सध्या महाराष्ट्रात पंढरपूरची वारी सुरू आहे आणि या वारीवरून अनेक वादळं उठलेली आहेत. ही वादळं मागच्या काही वर्षांपासूनच उठतायत. त्या अगोदर पंढरपूरची वारी म्हणजेच एक धार्मिक सोहळा आणि जो कोणी या वारीत सहभागी व्हायचा तो धार्मिक या नात्यानेच या वारीत सहभागी व्हायचा. पण मागच्या काही वर्षांपासून मात्र या वारीला कुठेतरी गालबोट लागलेला आहे. आणि ही वारी हिंदूंना डिवचण्यासाठी किंवा हिंदूंना सतवण्यासाठी त्याचा वापर तर होत नाही ना, अशी शंका घ्यायला वाव निर्माण झालेला. कारण हा धार्मिक सोहळा आहे आणि या धार्मिक सोहळ्यामध्ये अनेक नास्तिक लोक सहभागी झालेले आहेत. इतकंच नाही तर या हिंदूंच्या धार्मिक सोहळ्यात, हो, हा हिंदूंचाच धार्मिक सोहळा आहे, अनेक मुस्लिम देखील सहभागी होत आहेत. आणि त्यांचा उद्देश हा चांगला नाहीये, हेतू तितकासा चांगला नाहीये आणि म्हणून यावर व्हिडिओ करावा लागतोय. आतापर्यंत पंढरपूरची वारी हा एक धार्मिक सोहळा म्हणून मानला गेला आणि प्रत्येकाने त्याकडे त्या दृष्टीनेच पाहिले. पंढरपूरची वारी ही सर्व जाती जमातींना आपलंस करून घेणारी वारी. या वारीत सहभागी झालेला वारकरी हा विठुरायाच्या दर्शनाच्या आसेने पंढरपूरकडे पायी रवाना होत असतो आणि त्याच्या सोबत त्याचे सहकारी असतात. ते जे सहकारी असतात ते कुठल्या जातीचे आहेत हे तो विचार करत नाही मित्रांनो. याचा तो कधीच विचार करत नाही आणि करायचाही नसतो. सगळेजण एकाच जातीचे असतात आणि ती जात म्हणजे पांडुरंगाची आस, विठ्ठलाला भेटण्याची आस. आणि त्या आसेनेच ही सगळे लोक पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. पण मागच्या काही वर्षांपासून मुद्दाम या वारीला गालबोट लावण्याचं काम काही कम्युनिस्ट, काही सेक्युलर आणि काही नक्षलवाद्यांनी सुरू केलेलं आहे. या वारीत संविधान दिंडी घुसवण्याची खरंच काही गरज होती का? संविधान आणि धार्मिक सोहळा याचा दुरान्वयही संबंध नाहीये. पण वारकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी ही वारी, संविधान वारी सुरू झाली. अरे, तुम्हाला जर संविधानाविषयी प्रबोधनच करायचं आहे तर हिंदूंच्या धार्मिक सोहळ्याचा आधार का घेतला आणि का हवाय तुम्हाला ते? हा साधा सरळ प्रश्न आहे जो तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना पडलेला असतो. जर संविधानाबद्दल सतर्कता निर्माण करायची आहे तर कॅम्प घ्या, शिबिरा भरवा, घरोघरी जा, त्यातून संविधान बद्दल जागृती निर्माण करा. पण पंढरपूरची वारीच का? मंडळी, कुठल्या मुस्लिमांच्या मिरवणुकीमध्ये किंवा
सणांमध्ये संविधान दिंडी असलेली बघितली आहे का? संविधान सोहळा असलेला बघितला आहे का? कुठल्या ख्रिश्चनांच्या कार्यक्रमामध्ये संविधान दिंडी संविधान सोहळा आहे तो बघितलाय का? नाही बघितला. मग वारीच टार्गेट का केली जाते? आणि पुन्हा ही वारी काढणारे कोण आहेत? तर त्यामध्ये नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, सचिन माळी, शीतल माळी, कोणीतरी पाटील, ही अशी सगळी मंडळी आहेत जी स्वतः निरीश्वरवादी आहेत, जे नास्तिक आहेत, जे देवाला मानत नाहीत. नसीरुद्दीन शाह आपल्याला माहिती आहे, शबाना आझमी पण माहिती आहे, सचिन माळी, शीतल माळी तर त्यांच्यावर शहरी नक्षलवादाचा आरोप आहे. त्यानंतर संभाजी भगत हे देखील या वारीत दिंडीत असतात. ते तर पेरियार डॉक्टर आंबेडकर विचारसरणीचे, त्यांचं राम आणि श्रीकृष्ण यांच्याबद्दलचं मत सगळ्यांना ज्ञात आहे. मग अशा मंडळींनी या वारीत का यावं? काय नेमकं कारण आहे की त्यांना फक्त पंढरपूरची वारीच दिसते? आणि ही वारी आल्यानंतर किंवा ही दिंडी आल्यानंतर मंडळी सुरू झालं ते म्हणजे मुस्लिमांचं या वारीत येणं. कुठलाही मुस्लिम विठ्ठलाला, पांडुरंगाला सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणू शकतो का? हाच माझा सवाल आहे. कारण वारीत सहभागी झालेला प्रत्येक वारकरी हा विठ्ठलाला सर्वोच्च मानतो, त्याच्या चरणी आपल्याला अर्पण करतो. तसं ही मंडळी करू शकतात का? मग या मंडळींचं वारीत काय काम आहे? हे सगळं जाणून बुजून घडवून आणण्यात आलंय का? कारण इथे मित्रांनो हेतूबद्दल शंका उपस्थित करायला हवी. जर देवच न मानणाऱ्या व्यक्ती असतील तर त्यांचं धार्मिक सोहळ्यात काम काय? आणि जे अल्लाशिवाय कोणाला मानत नाहीत ते विठ्ठलाच्या भेटीच्या आसेने निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीत नेमके काय करतात? आणि म्हणून मित्रांनो हेतूबद्दल बोलावं लागतं, कारण हा हेतू चांगला नाहीये. अशा प्रकारे इथे येऊन एक तर हिंदूंच्या भावना दुखावणं हा त्यामागचा उद्देश असू शकतो, किंवा मित्रांनो हिंदूंना डिवचणं हा त्यामागचा दुसरा उद्देश असू शकतो. आणि ते अतिशय वाईट आहे. या वारीमध्ये संत शेख मोहम्मद यांच्याबद्दल काही हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतला. कारण जे संतांवर टीका करत होते पूर्वी, जे भागवत धर्मावर टीका करत होत्या, ते सगळे आता वारीत दिसतायत, टाळ घेऊन नाचतायत. हो, आपल्या अंधारेबाई त्या तर आपण बघितल्यात ना, त्याही टाळ घेऊन नाचतायत. आणि अशी लोक जेव्हा या वारीत येतात त्यावेळेस त्यांचा हेतू काय आहे हे विचारावं लागतं. अनेक वर्ष वारी बारामतीकडून चाललेली आहे आणि त्यावेळेस स्वतःला नास्तिक सिद्ध करण्यासाठी कधीही कोणी त्या वारीत गेलं नाही, त्यांची विचारपूस केली नाही. यावेळेस मात्र वारीत सहभागी होण्यासाठी धांदल सुरू आहे. मग मित्रांनो हेतूबद्दल शंका येते. हेतूबद्दल शंका येते. नक्कीच संत शेख मोहम्मद हे संत आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि त्यांनी जरी मुस्लिम धर्मात जन्म घेतला असला तरी आपलं आयुष्य हे भागवत धर्मात घालवलं आणि ते संत पदाला पोचले, त्याबद्दल काहीही आक्षेप नाही. पण मग इतके वर्ष शेख मोहम्मद संत शेख मोहम्मद का आठवले नाहीत? इतके वर्ष आम्ही लहानपणापासून ऐकतोय तुकाराम, विठ्ठल, नामदेव ही नावं ऐकतोय, शेख मोहम्मदांचं नाही ऐकलं. शेख मोहम्मद विठ्ठला नाही ऐकलं. तुम्ही ऐकलं? प्रामाणिकपणे सांगा. नाही ऐकलं. आणि म्हणून मग हेतूबद्दल शंका निर्माण.
कारण यांचा हेतू परसाकडे बसायचा नाहीये, यांचा हेतू काहीतरी दाखवण्याचा आहे आणि हे सगळ्यात वाईट आहे. आणि म्हणून प्रत्येक जण आज वारीबद्दल जो साशंक झालेला आहे तो त्यासाठी. हे भागवत धर्माची पताका आहे आणि ती पताका साधे भोळे वारकरी आपल्या खांद्यावर घेऊन जात आहेत, इतकी वर्ष जात आहेत. मंडळीत, ही वारी सुरक्षित राहावी म्हणून तर शिवाजी महाराजांनी उपाययोजना केली होती ना. विसरलो आपण, सगळं विसरलो, अगदी सगळं विसरलो. पण मित्रांनो, म्हणून कोणी शंका घ्यायची सोडलेली नाहीये. आणि ती शंका आहे, हेतूची शंका आहे, बाकी काहीही नाहीये. आणि तिथे जे कोणी वारकऱ्यांचे नेते पुढारी असतील त्यांनी ती शंका उपस्थित करायला पाहिजे. कारण त्यातून नुकसान होणार आहे ते भागवत धर्माचं नुकसान होणार आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांसारख्या संतांनी तो धर्म जोपासला, वाढवला, तुमच्या आमच्यापर्यंत नेऊन ठेवला. तो भागवत धर्म जर काल आलेल्या चिल्लर लोकांमुळे त्याची बदनामी होत असेल तर या चिल्लर लोकांना रोखणं ही काळाची गरज आहे आणि ते वारकरीच करू शकतात. असो मित्रांनो, फटकलं तुमच्या समोर मांडलं. आवडला विषय? लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.